नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हनिंग. आज पुन्हा नेहमीप्रमाणे सर्वांसाठी अतिशय सुंदर आकलनशील असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. समोरच्या व्यक्तीला, मित्राला, शेजारीला, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आपण सहज बोलत असतो की त्या गोष्टीचा आनंद घे. म्हणजेच आपला त्यामागचा उद्देश असतो की तो जो क्षण आहे, ती जी वेळ आहे, त्या क्षणाचा आणि वेळेचा तुला आनंद घेता यायला पाहिजे, जेणेकरून तुझं मन आनंदित, प्रसन्न आणि समाधानी असू शकते. तर अशा प्रकारची वाक्य आपल्याला जर बोलायची असतील तर सुरुवातीला एन्जॉय हा शब्द घ्यायचा आहे. त्याच्यानंतर V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे की ज्या क्रियापदाला ING असतो. तर एन्जॉय प्लस V4 या सूत्रानुसार आपण सहजच अगदी चांगल्या प्रकारची उत्तम डे टू डे लाईफमधली वाक्ये बनवू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, आपल्या मुलामुलींना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. कसं आहे बघा, एन्जॉय डान्सिंग, नाचण्याचा आनंद घ्या, म्हणजे नृत्याचा आनंद घ्या. एन्जॉय सिंगिंग, गाण्याचा आनंद घ्या, म्हणजे तुम्ही गात आहात ना, तर त्या गाण्याचा आनंद घ्या. तर बघा, आता एन्जॉय हा शब्द दिलेला आहे आणि सिंग या क्रियापदाला ING प्रत्यय आहे. वरती डान्स या क्रियापदाला ING प्रत्यय आहे. या इंग्रजी भाषेमध्ये ज्या ज्या मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय असतो ते मुख्य क्रियापद हे V4 असतं, लक्षात घ्या. तिसरं वाक्य आहे एन्जॉय प्लेईंग, खेळण्याचा आनंद घ्या. म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळत असाल, कबड्डी खेळत असाल, खो खो खेळत असाल, व्हॉलीबॉल खेळत असाल, तुम्ही कबड्डी खेळत असाल किंवा कोणताही खेळ खेळत असाल, त्याचा आनंद घ्या. एन्जॉय स्विमिंग, पोहण्याचा आनंद घ्या. एन्जॉय रनिंग, धावण्याचा आनंद घ्या. एन्जॉय सायकलिंग, सायकलिंगचा आनंद घ्या. एन्जॉय जम्पिंग, उड्या मारण्याचा आनंद घ्या. आणि एन्जॉय स्केटिंग, स्केटिंगचा आनंद घ्या. या जगात आपल्याला मानवी देह मिळालेला आहे, या संसारात आपण आलेलो आहोत. आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद हा घेतला पाहिजे. अजून काही वाक्य आहेत बघा माझ्याकडे, अतिशय सुंदर वाक्य आहेत. एन्जॉय रीडिंग, वाचनाचा आनंद घ्या. एन्जॉय रायटिंग, लिखाणाचा आनंद घ्या. एन्जॉय लर्निंग, शिकण्याचा आनंद घ्या. या AIच्या जमान्यामध्ये भरपूर काही अशा नॉलेजेबल गोष्टी आहेत, भरपूर काही अशा माहितीच्या किंवा कौशल्याच्या गोष्टी आहेत की जे आपण शिकू शकतो. म्हणून एन्जॉय लर्निंग, शिकण्याचा आनंद घ्या. एन्जॉय ड्रॉइंग, चित्रकलेचा आनंद घ्या. कुणाला उन्हाळीच्या सुट्टीमध्ये चित्र काढायला आवडतात, चित्र बनवायला आवडतात, चित्र काढायला आवडतात. एन्जॉय पेंटिंग, रंगकामाचा आनंद घ्या. एन्जॉय कुकिंग, स्वयंपाकाचा आनंद घ्या. एन्जॉय टीचिंग, शिकवण्याचा आनंद घ्या. एन्जॉय कोडिंग, कोडिंगचा आनंद घ्या. आता कोडिंगचा जमाना आहे ना, AIचा जमाना आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, कम्प्युटरचा जमाना आहे, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. त्याच्यामध्ये कोडिंग हे शिकलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी वाक्य आहेत बघा, अतिशय सुंदर वाक्य आहेत डेली लाईफस्टाईलमधली. एन्जॉय वॉकिंग, चालण्याचा आनंद घ्या. एन्जॉय इटिंग, खाण्याचा आनंद घ्या. एन्जॉय स्लीपिंग, झोपण्याचा आनंद घ्या. एन्जॉय ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंगचा आनंद घ्या. एन्जॉय शॉपिंग, खरेदीचा आनंद घ्या. एन्जॉय ट्रॅव्हलिंग, प्रवासाचा आनंद घ्या. एन्जॉय ट्रेकिंग, ट्रेकिंगचा आनंद घ्या. एन्जॉय क्लिनिंग, स्वच्छतेचा आनंद घ्या. स्वच्छता ही असलीच पाहिजे बघा. त्याच्यानंतर अजून काही वाक्य आहेत माझ्याकडे बघा. इंटरॅक्शन, आता इंटरॅक्शन म्हणजे काय, संवाद किंवा चर्चा. एन्जॉय टॉकिंग, बोलण्याचा आनंद घ्या. एन्जॉय चॅटिंग, गप्पा मारण्याचा आनंद घ्या. एन्जॉय लिसनिंग, ऐकण्याचा आनंद घ्या. एन्जॉय वॉचिंग, पाहण्याचा आनंद घ्या. एन्जॉय शेअरिंग, वाटून घेण्याचा आनंद घ्या. एन्जॉय हेल्पिंग, मदत करण्याचा आनंद घ्या. एन्जॉय स्माइलिंग, हसण्याचा आनंद घ्या.
आणि एन्जॉय जोकिंग, विनोद करण्याचा आनंद घ्या. विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक, जेवढी वाक्य मी बनवलेली आहेत किंवा जेवढी वाक्य आपल्याला बोलून दाखवत आहे, हीच वाक्य तुम्ही बोलली पाहिजे तसं नाही. तुम्ही एन्जॉय हा शब्द कंपल्सरी घ्या आणि त्याच्या जोडीला मुख्य क्रियापदाचं चौथं रूप कोणतंही घ्या, जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही या पॅटर्नमध्ये बसून बघा. तुमचं नवीन वाक्य तयार होईल बघा. राईट. तर आता पुन्हा शेवटची ही स्लाईड्स आहे, लक्षात घ्या. नेचर अँड माइंड. आता नेचर म्हणजे काय? निसर्ग. आणि माइंड म्हणजे काय? मन. तर निसर्ग आणि आपलं मन याच्याशी संबंधित वाक्य काय आहे बघा. एन्जॉय गार्डनिंग, बागकामाचा आनंद घ्या. एन्जॉय फिशिंग, मासेमारीचा आनंद घ्या. एन्जॉय ड्रीमिंग, स्वप्न पाहण्याचा आनंद घ्या. एन्जॉय रिलॅक्सिंग, आराम करण्याचा आनंद घ्या. एन्जॉय थिंकिंग, विचारांचा आनंद घ्या. एन्जॉय प्रेइंग, प्रार्थनेचा आनंद घ्या. एन्जॉय ऑब्झर्विंग, निरीक्षणाचा आनंद घ्या. आणि एन्जॉय लिव्हिंग, जगण्याचा आनंद घ्या. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची एकूण मी आपल्यासमोर 40 म्हणजे 40 वाक्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. या 40 किंवा 50 वाक्याच्या मदतीने आपण 500, 5000, 5,00,000 कितीही वाक्य बनवू शकतात. फक्त एकदा पॅटर्न लक्षात आला म्हणजे आपण इंग्रजी बोलू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इंग्रजी बोलण्यासाठी बऱ्याच लोकांना असं वाटतं की इंग्लिश ग्रामरची आवश्यकता असते पण तेवढी पण नसते. कारण ग्रामर हा नियमांचा संच असतो आणि आपला जर नियम चुकला, वेळेवर आपल्याला योग्य तो नियम आठवला नाही तर आपलं वाक्य चुकू शकतं. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅटर्न असेल, जसे मी माझ्या श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे पॅटर्न आणत असतो. मी तुम्हाला सूत्र सांगत नाही, मी तुम्हाला नियमांमध्ये गुरफटत नाही. तुम्हाला बोलतं करणं म्हणजे बी टॉकेटिव्ह, म्हणजे तुम्हाला बोलता यावं, तुम्हाला बोलतं करता यावं या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. तर सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू टॉक यू, नाईस टू स्पीक यू.